आज दत्तवाडी प्राधिकरण या भागामध्ये वैद्य परिवाराच्या माध्यमातून दुसरा हा बोरनानचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या बोरनानच्या कार्यक्रमामध्ये औषमान राम वैद्य आणि सौ हेमाली वैद्य यांची नात औषमान तुषार राम वैद्य आणि सौ सुचिता तुषार वैद्य यांच्या कन्याचा दुसरा हा बोरनानचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. बोरनानच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहतात की मकर संक्रांत झाल्यानंतर हा कार्यक्रम हळदी कुंकाच्या माध्यमातून घेतला जात असतो. लहान बाळाला कुणी 3 वर्षापर्यंत करत असतात, कुणी 5 वर्षापर्यंत करत असतात आणि त्याला विविध ज्या वस्तू असतात ज्या मकर संक्रांतीमध्ये वापरल्या जातात त्या सर्व वस्तू आज काय करतात की त्या एकत्र केल्या जातात आणि तिला सुंदर असं सजवून ताटामध्ये सजवून ज्या बाळाचा आज बोरनानचा कार्यक्रम केला जातो त्यांच्या डोक्यावरून हे सर्व मुरमुऱ्यापासून सर्वच जे मकर संक्रांतीमध्ये जे साहित्य वापरलं जातं ते आशीर्वादाच्या माध्यमातून ते टाकलं जातं, सोडलं जातं. त्याचं कारण असं आहे की लहान बाळांना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठलाही वाईट सहवास हा त्यांना लाभू नये, वाईट सहवासाच्या मार्गे धावू नये. म्हणून आपल्या बाळाचं चांगलं कल्याण हो, त्याला वाईट सहवासापासून अलिप्त राहण्यासाठी ही याचना एक प्रकारची केली जात असते आणि त्याला सर्व साक्षीदार असतात. लहान मुलं एकत्र येत असतात आणि लहान मुलाच्या माध्यमातून हा कार्यक्रम केला जातो. पाहतात माझीसुद्धा नात आहे, ती वृद्धा म्हणून तिचं नाव आहे, त्यांनी ठेवलेलं आहे. त्या वृद्धाचा हा बोरनानचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्या बोरनानच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहतात की जी आई असते तिला हळद कुंकू अर्पण केलं जातं, लावलं जाते आणि त्या बाळालासुद्धा हळद कुंकू या ठिकाणी लावलं जाते. आरती ही तिची वृद्धा जी आहे तिचा जो बोरनानचा दुसरा कार्यक्रम आहे दुसऱ्या वर्षाचा तो करत असताना आरती केली जाते त्यांची मायलेकीची. तिच्या आजीनी हेमालीताई यांनी केलेले आहे. तिला दीर्घायुष्य लाभण्यासाठी कुठलाही दृष्ट अशा विचारापासून अलिप्त राहण्यासाठी हे बोरनानचा कार्यक्रम हा लहानपणीच केला जातो. एक प्रथा आहे, त्या प्रथेनुसार हिंदू रूढीप्रमाणे हा बोरनानचा कार्यक्रम घेतला जात आहे. बोरनानच्या कार्यक्रमामध्ये काही आजूबाजूचे जे रहिवासी आहेत, नातलंग आहेत जवळचे, त्यांना बोलवलं जात असते. त्यामध्ये त्यांना हळदी कुंकाच्या निमित्त काही भेटवस्तू दिल्या जातात. त्या भेटवस्तूच्या माध्यमातून हळदी कुंकू बरोबरच या बाळाचं चांगलं उत्तम आयुष्य त्याला लाभो, त्याचं उत्तम सर्व परवरिश म्हणावा, त्यांच्या आईवडिलांनी चांगल्या पद्धतीने त्यांना घडवण्यासाठी, त्या बाळाला त्या वृद्धाला घडवण्यासाठी तर ते ह्या पद्धतीचा असा बोरनानचा कार्यक्रम करत असतात. काही समाजामध्ये हा परिचित नाही, काही समाजामध्ये कदाचित पाहिलेला नसेल, पण बोरनानचा कार्यक्रम अशा पद्धतीने केला जातो. त्यामध्ये लहान जे बाळ असतात, छकुले जे असतात, त्यांना आवर्जून याचं निमंत्रण असते आणि त्यांना वेगवेगळ्या वस्तू ज्या मकर संक्रांतीमध्ये तिळगुळपासून पार ऊसापासून तर ज्या ज्या वस्तू आवश्यक आहेत म्हणजे हरभऱ्यापासून हुरडा या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये वापरल्या जातात आणि ते मुरमुऱ्याच्या माध्यमातून ह्या वृद्धावर उधळण केलं जात असतं. म्हणजे एक प्रकारचं त्यांच्या अंगावर टाकून त्यांना आशीर्वाद दिला असतो आहे. अशा या
बोरणांच्या कार्यक्रमामधून हा कार्यक्रम साजरा होताना आपण पाहत आहात. हळदी कुंकाच्या माध्यमातून पाहतात की आईपाशी ही वृद्धा जी आहे 2 वर्ष तिला पुढच्या महिन्यामध्ये तिला होणार आहेत आणि 2 वर्षाची होत असताना अतिशय हुशार चल्लक अशी बुद्धीची ही वैद्य प्रमाण परिवारामध्ये ही जन्माला आलेली आहे. निश्चित तिला दीर्घायुष्य लाभो. तिची उत्तम अशी परवरिश तिच्या आईवडिलांनी आजी आजोबांनी तिला करो. तिला उत्तम सगळे संस्कार जे आहेत ते तिच्यावर घडवण्यासाठी त्यांचे चांगले प्रयत्न नेहमी आहेत आणि अशाच पद्धतीने तिला घडवत राहोत अशा पद्धतीची ह्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण पाहतात की वृद्धाची जी मोठी मावशी आहे अशा बाबासाहेब खंडागळे या मासोळकर कॉलनी अजमेरमध्ये राहतात, त्या आलेल्या होत्या. त्यांनीसुद्धा आज आवर्जून आपल्या बहिणीच्या मुलीला तिचं औक्षण केलेलं आहे. तिला गोड असं भरवलेलं आहे आणि तिला दीर्घ आयुष्याची याचना केलेली आहे. तिला सगळ्या वाईट संगतीपासून तिला लांब राहण्यासाठी सदैव ती आपल्या मनभावनांनी ती याचना करत आहेत. आपण पाहतात की वृद्धाची ज्या आजी आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. हे पाहुणे बाकी पाहतात की बाहेरसुद्धा जे गडी माणसं असतात जनसाहित्य या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने हा बोरणाचा कार्यक्रम साजरा होताना आपण हे पाहिलेलं आहे. या कार्यक्रमातून निश्चितपणे ज्या चांगल्या संस्काराच्या ज्या मनोकामना असतात त्या पूर्ण करण्यासाठी तिच्यामध्ये त्या पद्धतीचे संस्कार घडवण्यासाठी जसं कुंभार मातीला जसं घडवत असतो, चिखलाला जसं घडवत असतो आणि एक चांगलं रूपक तयार करत असतो, तशा पद्धतीचे हे संस्कार एक प्रकारचे म्हणूया की लहान बाळाला लहानपणातच चांगल्या पद्धतीचे संस्कार पडण्यासाठी तिला या सगळ्या वाईट गोष्टीपासून परावृत्त करण्यापर्यंत त्यांची ही मनोकामना असते आणि त्या मनोकामनेच्या माध्यमातून सर्व नातलग जवळच्या ज्या महिला भगिनी असतात त्या एकत्र आलेल्या असतात आणि त्या बाळाला वृद्धाला याचना करत असतात. वृद्धा ही 2 वर्षाची होत आलेली आहे, पण तिचं जे तिच्याकडे पाहिलं तर निश्चितपणे ते खूप गुणी आणि हुशार आहे. कमी रडणारी, सर्वांसोबत राहणारी अशी चल्लक बुद्धीची म्हणूया वृद्धाचा आज हा बोरणांचा कार्यक्रम. अहो पण इथे रिकॉर्ड काय होतं? एवढी शांतता त्यांना काय करावं अजून पोरं पण दिसतील, मजा येईल. परत रडली की परत बसणारच नाही. जमा केले तो प्रॉपर्टी. आम्ही राहिलो ना. घ्या ना सगळ्यांनी.
चॉकलेट टाकणार आहे बरं का? ए चॉकलेट मला परत द्यायच्या. या की तुम्ही केलं ताई. चिटिंग नाही करायची कुणी बरं का, खाली पडल्यावर मी पण आता बसणार, मी पण गोळा करायला. बोर पडला होता. बोर पडला होता तिच्या डोक्यात. सपना तुम्ही करू. मी तुम्ही केलं. दीदी त्यान दिले ते तिला पण भेटते ना ती. या आजीने टाकू द्या मी खाली शांत बसली. सपना तू केलं. हाताने टाकते. अयो तुम्ही काय मग बसता की खाली बसता अरे माणूस हाताचं नाही घ्यायचं, खाली पडल्यावर घ्यायचं होतं. चिटिंग करतात सगळे. ते परत परत हे सगळे चित्रपट जमा करतात. हातातूनच वाटतं direct. करायचंय का? सगळे चित्रपट गोळा करतात. तुम्ही करायचंय का? त्यांना मग चॉकलेट नाही ते बोलणार वरची ट्रेन आहे झालं.